नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला संधी द्यावी यासाठी सक्षम उमेदवार देऊन निवडणूक आणली जाणार असल्याची भूमिका घेत रिपब्लिकन पक्षाचे नेते राजेंद्र गवई यांनी या जागेवर दावा जाहीर केला आहे. शनिवारी म्हणजेच 22 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष सुशांत मस्के, शहराध्यक्ष दानिश शेख तसेच विजय शिरसाट, जमीर सय्यद, सचिन शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजेंद्र गवई पुढे म्हणाले की यापूर्वी राहुरी विधानसभा जागेवरून रिपब्लिकन पक्षाला मागे सारण्यात आले, परंतु यापुढे हे सहन केले जाणार नाही. रिपब्लिकन पक्ष या पोटनिवडणुकीत स्वतःचा उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार रिक्त जागेवर 6 महिन्यात निवडणूक होणे आवश्यक असून राहुरीतून इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले आहेत. यावेळी केवळ बौद्ध चेहरा नव्हे तर योग्य आणि सक्षम उमेदवार देण्याचा पक्षाचा मानस असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. प्रत्येक वेळी रिपब्लिकन पक्षाला गृहीत धरले जाऊ नये. आगामी महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात रिपब्लिकन पक्षाची भूमिका स्पष्ट करताना गवई म्हणाले की काँग्रेससोबत महापालिकेतही आघाडी टिकवली जाणार, परंतु शहरात पक्षाचे प्राबल्य असलेल्या अनेक भागांमध्ये 7 ते 8 जागांचा दावा केला जाणार आहे. अशा ठिकाणी सक्षम जनाधार असलेले उमेदवार उभे केले जातील. मोठी ताकद उभी करण्यासाठी लहान पक्षांना बरोबर घेतले जाते, परंतु निर्णय घेताना मोठ्या पक्षांनीही 2 पावले लहान पक्षांसाठी मागे घेण्याची तयारी ठेवावी. गवई यांनी प्रशासन आणि निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेकडेही लक्ष वेधलं. डबल मतदार यादी आणि मतचोरीचा मुद्दा अजूनही कायम असल्याचं त्यांनी सांगितलं. राहुरी विधानसभा मतदारसंघ हा रिक्त झाला. दुर्दैवानं शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालं. आम्ही खेद व्यक्त करतोच, त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो. परंतु आता पोटनिवडणूक लागणार आहे. लोकशाहीनुसार कोणतीही विधानसभा जास्त दिवस रिक्त ठेवता येणार नाही आणि महाविकास आघाडीचा आम्ही घटक पक्ष आहोत. मागच्या विधानसभेमध्ये आम्ही त्यांना भरपूर ताकद दिली. आम्हाला यश मिळालं नाही, तो नंतरचा भाग आहे. परंतु काँग्रेस मूळ पक्ष, पवार साहेबांचा पक्ष, उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष यांना आम्ही ताकद दिली होती. तेव्हा आता ही पोटनिवडणूक झालेली आहे आणि आता सध्या जे चित्र आहे त्या तिघांमध्ये कुठेही आलबेल मला दिसत नाही आहे. जेव्हा सीट देण्याचा निर्णय होईल तेव्हा आपसात भांडणं होण्याची शक्यता आहे आणि म्हणून आमची इच्छा आहे की ही सीट महाविकास आघाडीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सोडावी. आणि जर त्यांनी सोडली नाही तरी सुद्धा आमचा उमेदवार रिंगणात आहे. आमचा निर्णय पक्का आहे. मागच्या निवडणुकीत त्यांनी आम्हाला डावललं, यावेळेस आम्ही सहन करणार नाही. त्याच्यामुळे आमचा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. ही निवडणूक सहसा म्हणजे 2 निवडणूक आयोग आहेत. एक राज्य निवडणूक, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आहे आणि एक केंद्रीय निवडणूक आयोग आहे. राज्य निवडणुकामध्ये तर काय म्हणजे आपण बघितलं, कॉर्पोरेटरच्या सीट जवळजवळ 2 वर्षापासून त्याच्या निवडणुका होत नाही. परंतु केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये तसं नसतं. 6 महिन्याच्या आत एखादी विधानसभा रिक्त झाली, निधनामुळे रिक्त झाली, राजीनाम्यामुळे रिक्त झाली, अन्य कारणामुळे रिक्त झाली तर 6 महिन्याच्या आत निवडणुका घेणं आवश्यक आहे. तेव्हा वेळेवरती तयारी करण्यापेक्षा आतापासूनच आम्ही तयारीला लागलेलो आहोत. इच्छुक उमेदवारांचे आम्ही त्यांचे म्हणजे जे इच्छुक आहेत त्यांचे अर्ज मागितलेले आहेत आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. आणि असं नाही की आम्ही बौद्ध चेहरा देऊ, बौद्ध व्यतिरिक्त सुद्धा आम्ही हा चेहरा या निवडणुकीमध्ये देऊ शकतो. आम्ही चाचपणी करू, कोण तिथे ताकदवान राहू शकतो, कोण तिथे निवडून येऊ शकतो आणि त्यानुसार आम्ही उमेदवार देऊ. आणि तसंही आमचा जो पक्ष आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा सर्व धर्म समभाव या विचाराने आहेत. आम्ही साधारणतः 7 ते 8 जागांची मागणी करणार महापालिकेसाठी. आता त्याची चाचपणी सुरू आहे, कारण की अर्ज तर बऱ्याच ठिकाणचे आलेले आहेत, 20-25 ठिकाणचे आले आहेत. परंतु कोणत्या ठिकाणी आपला उमेदवार सक्षम आहे, कोणत्या ठिकाणी आपला उमेदवार निवडून येऊ शकतो, त्यांनाच तिकीट दिलेली बरी. कारण की शेवटी महापौर सुद्धा झाला पाहिजे. एखादी तिकीट आपण मागावे आणि आपला उमेदवार पडावा आणि त्या महापौर पदासाठी त्रास व्हावा, त्याच्यापेक्षा आपला जर कॅन्डिडेट वीक असेल तर आपणही माघार घेऊ.
पण ज्या ज्या ठिकाणी आमचा कॅन्डिडेट सक्षम आहे, ताकदवान आहे, त्याला त्यांनी तिकीट द्यावी अशी आमच्या प्रकारे अशी आमची इच्छा आहे. आपण आपला फक्त स्वबळावर निवडून बिलकुल आहे, आम्ही लढवलेच आहेत. म्हणजे आजही जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये नगरपालिकेमध्ये आम्हाला जागा सोडल्या नाहीत, तिथं आम्ही स्वबळावर लढलो. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.